चा वापर करावा. आपला हात वर केल्यानंतर आपली ओळख आणि आपलं पब्लिकेशनचं नाव सांगितलं तर दॅट विल बी बेटर. आपल्याला अनम्यूट त्याच्यानंतर करण्यात येईल. दावोस येथील विक्रमी करारांबद्दल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आपले विचार व्यक्त करावेत असे मी त्यांना विनंती करतो. देवेंद्र फडणवीस सर. सर्वांना नमस्कार आणि जय महाराष्ट्र. अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आज डावोसवरनं मी आपल्या सर्वांशी थेट संवाद करतोय. अगदी सुरुवातीला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने मी त्यांना माझी मानवंदना अर्पित करतो. आणि आज या ठिकाणी आपल्याला संबोधित करत असताना देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांचे मी आभार मानतो की डावोसच्या डेलिगेशनमध्ये मला त्यांनी सम्मिलित करून घेतलं. ज्या 6 राज्यांना डावोसला येण्याची परवानगी मिळाली त्याच्यामध्ये आपलं महाराष्ट्र राज्य होतं. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. डावोसमध्ये यावेळी जी काही थीम होती ती आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही थीम होती. आणि जे काही एक नवीन जग आता तयार होत आहे, इंटेलिजंट वर्ल्ड ज्याला म्हणतात, त्याच्या अराउंड सगळी थीम या ठिकाणी होती. त्याच्यावर खूप चर्चा डावोसमध्ये झाली. आणि त्याच्या खालोखाल जर चर्चा कुठली असेल तर ट्रम्प यांच्या नवीन विजयानंतरच्या ॲडमिनिस्ट्रेशनची आणि भारताची, या 2 चर्चा सर्वाधिक झाल्या असं सर्वांचं मत होतं. त्यामुळे भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा मला असं वाटतं प्रचंड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी एक उत्सुकतेचा किंवा एक कॉन्फिडन्सचा आपल्याला पाहायला मिळाला. एक प्रकारे पंतप्रधान महोदयांनी जी काही भारताला एक लीडरशिप पोझिशन मिळवून दिलेली आहे त्याचं प्रत्यंतर या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळालं. खरं म्हणजे या ठिकाणी 6 राज्यांचे जे काही आम्ही प्रमुख मुख्यमंत्री किंवा मंत्री होतो, वेगवेगळ्या पक्षांचे शासित राज्य होते, पण या ठिकाणी एक प्रकारे आम्ही एका आवाजामध्ये एक भारत म्हणून आमची भूमिका मांडली. चांगल्या सेशन्समध्ये देखील मला त्या ठिकाणी पार्टिसिपेट करण्याची संधी मिळाली. विशेषतः कंट्री डायलॉग हे जे काही एक वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या काँग्रेसमध्ये सेशन झालं त्याच्यामध्ये मी पार्टिसिपेट केलं. माझ्यासोबत ज्येष्ठ नेते आणि मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू होते, रेवंत रेड्डी होते, आणि महाराष्ट्र आणि भारत आणि वेगवेगळ्या राज्यांचा विकास आणि वेगवेगळ्या गोष्टी याच्यावर भरपूर चर्चा त्या ठिकाणी झाली. आणि आपापल्या राज्यांची ताकद आम्ही त्या ठिकाणी किंवा शक्ती स्थळं हे आम्ही लोकांसमोर शोकेस करू शकलो. आणि हे करत असताना भारताला देखील एक प्रकारे 1,70,000 कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात आणली आहे. सर्वाधिक गुंतवणूक गडचिरोलीसाठी आणली. एक सीओ सर्व्हेमध्ये देखील पार्टिसिपेट करण्याची संधी मिळाली आणि त्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राची शक्ती काय आहे ती मांडण्याची एक प्रकारे संधी मला मिळाली. त्याचा उपयोग देखील आम्ही मोठ्या प्रमाणात केला. एक अतिशय चांगलं सेशन हे या ठिकाणी वर्ल्ड एक्सपर्ट्सला घेऊन आपली जी भारताची जी काही जलसंपदा मंत्रालय आहे त्यांनी एक आयोजित केलं होतं वॉटर सस्टेनेबिलिटीच्या संदर्भात. त्याच्यामध्ये मला पार्टिसिपेशनची संधी मिळाली. वेगवेगळ्या देशाचे लोक त्याच्यामध्ये होते आणि त्यामध्ये आपली जलयुक्त शिवार सारखी योजना किंवा वॉटर सस्टेनेबिलिटी करता आपण काय काय करतो आहे, त्याच्यात कशा इन्व्हेस्टमेंट आपण केल्या आहेत या संदर्भात विषय मला मांडता आले. विशेषतः दुसरा विषय या ठिकाणी सस्टेनेबिलिटीच्या संदर्भात होता, एनर्जी ट्रान्झिशनच्या संदर्भात होता. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आपण किती चांगल्या प्रकारे एनर्जी